रांगोळी काढलेली आहे. होळी येणार, होळीच्या स्वागतासाठी. तू काढलास बरेच ना? ए काय खाताय? चल होळी आणू. होय, आणि तू कधी काढलं? तुम्ही रंगवला? ये मावशी, आज संक्रांत नाही आहे. संक्रांत नाही आहे, काळी साडी नेसलास. चल येतच ना? धर 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 बँडेज धर. चला मित्र, चालला आम्ही होळी आणू. तू येत नाही आज? चल चल माझं चल चल. काय इंजोर? चाल, एका खांद्यावर ह्या खांद्यावर घेऊया तुझ्या होळी. हे आमचे सर्व कलाकार मेंबर आहेत, काढतात. केव्हापासून काढू सुरुवात केला? 2 वाजता. 2 वाजल्यापासून. होय काय? हा बघा, आता मी व्हिडिओ बनव घेतल्यावर काढू घेतलाय नाही ना. अरे हा मस्त रे. चला मित्र, आता आम्ही चाललो. सावकाश सावकाश. सुस्वागतम. आता आम्ही चाललो होळी आणू. या मस्त आला, थोडक्यात मस्त. जय शिवराय मित्र, मी ऋषभ तोडणकर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आता आम्ही चाललो आहे होळी आणू. होय होय, येतो येतो. हे आपले आहेत आगवेकरवाडीतले खेळे, तर त्यांचं नाच मी तुमका नंतर दाखवतोय. पण आता आम्ही होळी आणूक जातो आहे. हो का, तुम्ही नाही गेला होळी आणूक? ही जवळ आहे. सो आता आपण आला आहे तर्येवाडीत. तर्येवाडीतली रांगोळी काढून पूर्ण झालेली आहे. किती सुंदर वाटतंय बघा. असा तर्ये पाटीलवाडी. होय, अरे आमचे मेंबर काय आहेत, कमी दिसत आहेत. चल येत आहे. चला अरे आपण आलो आहे आता बागेत परशा काकांच्या. आणि ही बघा, ही आहे आपली होळी. आंब्याचं झाड स्टेट तुम्ही बघू शकता. बघा पाया पड, फुलाचे लगीन होऊन दे. मारू खाली मारू खाली मारू. शास्त्र करतो जेवढं वेळ तेवढं मारून घे. मारून घे तो उडत पिंजून तू कोपरा मारून टाकायचा खाली वय काय. ज्यावेळी झाड तोडतात ना, तर त्यावेळी खूप काळजीपूर्वक तोडूक लागतं. कारण असे खूप दुर्घटना घडलेल्या आहेत, ज्या ठिकाणी माणसांका इजा झालेल्या आहेत, माणसं मृत्युमुखीसुद्धा पडलेली आहेत. म्हणजे अशा प्रकारे काही ॲक्सिडेंट झाल्यामुळे वगैरे. त्यामुळे झाड ज्यावेळी तोडतात, म्हणजे ह्या असं बोलत नाही की होळीचाच बोलत नाही, इतरही गावातनं वगैरे किंवा खयच्याही ठिकाणी झाड जेव्हा तोडूक जातात, तेव्हा योग्य अनुभव असणे, चांगले माणसं, अनुभवी माणसं आपल्याबरोबर असणे आवश्यक असतं. नाहीतर काही मी असे ऐकलेले आहेत ज्यामध्ये आहेत ना, झाड तोडताना वगैरे किंवा झाड पडून मृत्युमुखी माणसं पडलेली आहेत. बघा या ठिकाणी आहेत ना, आता 2 दोरी बांधलेली आहेत, एक ह्या साईडला आणि ती त्या साईडला. ओके, आता ही बघा होळी. आता हे तुम्ही बाजू गोवा.
होळी बघा एकदम आहेत ना परफेक्ट आहे, एकदम सरळ. आणि चेंडो पण आहेत ना होळीचं चांगलं मिळालो आहे. 7-8 वर्ष अशी होळी भेटलीच ना आपल्याला. एवढी सुंदर. नाही नाही, चांगली एक नंबर होळी भेटली. यस. हुंडा पण आणि सरळ चांगली आहे, चेंडो पण. पण मजबूत आहे. पाटी पाटी बिरव. ए कलर लावून नाही आहे, आमका कलर लावून नाही आहे. ए सो ही आहे तरीवाडीची होळी. होय. आता मित्रो आम्ही आमच्या ह्या जागेवरती होळी आणून ठेवलेली आहे, हे बघा. आणि रात्री इकडनं थंबदेवाच्या मंदिरात मानवण्यासाठी घेऊन जाणार. आत्ता आम्ही होळी ठेवून आलो वाडीत आमच्या. इकडे पब्लिक दाखवतो तुमका, नाच बघण्यासाठी जमाय सर्व. आणि इकडे आपले हे खेळे आगवेकर वाडीतले खेळे. हे सर्व आपलं पब्लिक आहे. आणि इकडे आपल्या आगवा देवीचे खेळे.
तर मित्रो, आता या ठिकाणी होळी उत्सव आहे आणि होळी उत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आपण आपल्या वाडीतील इच्छुक कलाकार, हौशी कलाकार यांनी वेशभूषा केलेल्या आहेत. तर इथे आपले आहेत छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे मावळे आणि बाकी सर्व हौशी कलाकार. तर त्यांनीसुद्धा अशा प्रकारे हे वेशभूषा केलेले आहेत. सो कशा वाटतात आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर
तर मित्र आजचा हा ब्लॉग मी इथेच संपवत आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.